11th ॲडमिशन 2026-27 फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे, कारण की साईटमध्ये भरपूर अशा अडचणी येत आहे विद्यार्थ्यांना. तर विद्यार्थ्यांनी थोडा वेळ वेट करा, त्यानंतर आपला फॉर्म भरा, कारण की एकाच वेळेस संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरत आहे, त्यामुळे तुम्हाला अडचणी जात आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की सर्वात प्रथम ज्यांच्याकडे TC नाही आहे, त्यानंतर मार्कशीट नाही आहे, ठीक आहे, तर त्यांनी काय करायचं बघा. ज्यांच्याकडे TC नाही आहे त्यांनी डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करा. बघा, तो तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे. पार्ट 1चा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. तो पार्ट 1चा व्हिडिओ बघा, त्यामध्ये डिक्लेरेशन फॉर्म कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याप्रकारे डिक्लेरेशन फॉर्म भरा आणि TCच्या जागी तो अपलोड करा. पण एक लक्षात ठेवा की ज्यांचंही स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डवाल्या विद्यार्थ्यांना TC कंपल्सरी नाही आहे, तिथे रेड मार्क नाही आहे. जर रेड मार्क असेल तरच डिक्लेरेशन अपलोड करा TCमध्ये, अदरवाईज नाही केलं तरी चालेल, कारण की ते डॉक्युमेंट्स कंपल्सरी नाही आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील विद्यार्थ्यांना. क्लिअर? जर तुम्हाला रेड मार्क असेल, तिथे असा रेड मार्क असेल समजा, तर ते डॉक्युमेंट्स कंपल्सरी असणार आहे आणि ते तुम्हाला फॉर्ममध्ये टाकायचे आहेच. ठीक आहे, तर तुम्ही तिथे डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करा. राहिला प्रश्न तुमचा मार्कशीटचा, मार्कशीट मिळालेली नाही आहे, तर बघा मार्कशीट तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करा. ऑनलाईन डाउनलोड जर केली तुम्ही, PDF जर सेव्ह केली तर ती PDF तुमची 5 MB होत आहे. 5 MB डॉक्युमेंट चालत नाही, 1 MBचं डॉक्युमेंट चालते. तर PDF रिड्यूस करा, अदरवाईज त्याची प्रिंट काढा कलरमध्ये आणि ती डॉक्युमेंट्स तुम्ही PDF बनवून 1 MBच्या आतमध्ये मार्कशीटमध्ये अपलोड करा. ऑनलाईनची मार्कशीट सध्यापुरती तुम्ही अपलोड करा ॲडमिशन होईपर्यंत. क्लिअर? त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आहे. कास्ट सर्टिफिकेट तुमची नसेल तर फादरची टाका, वडिलांची कास्ट सर्टिफिकेट टाकू शकता. नॉन क्रिमिलियर नाही आहे, रिसिप्ट असेल रिसिप्ट ॲड करा. क्लिअर? आणि जर रिसिप्टही नसेल तर तिथे सुद्धा तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करा सध्यापुरता, कारण की हा राऊंड तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा राऊंड तुमच्याकडून भरला गेला पाहिजे. परंतु तुम्ही नॉन क्रिमिलियरसाठी अप्लाय करा, आजच अप्लाय करा, तुम्हाला रिसिप्ट तरी मिळून जाणार. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही ॲडमिशनला रिसिप्ट तरी देऊ शकले पाहिजे. डिक्लेरेशन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपला पार्ट 1चा व्हिडिओ बघा, त्यामध्ये डिक्लेरेशन फॉर्म कसा भरायचा संपूर्ण A to Z माहिती दिलेली आहे. त्यामध्ये जशी माहिती दिली आहे त्याप्रकारे आपला डिक्लेरेशन फॉर्म भरा, कारण की त्यामध्ये असं टिक करायचं आहे. आता डॉक्युमेंट देत असेल तर यसचं टिक करावं लागते, नंतर देत असेल अशा प्रकारे त्यामध्ये संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये सांगितलेली आहे. त्याप्रकारे संपूर्ण माहिती बघा, अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स त्यामध्ये अपलोड करा. साईडमध्ये अडचण येत असेल थोडा वेट करा आणि आपला फॉर्म भरा. क्लिअर? यानंतर जर काही अडचणी आल्या, कमेंट्स बघू आपण. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती पुरवल्या जात आहे, परंतु काही कमेंट्स सुटत असेल आणि जर जास्तीत जास्त कमेंट्स असेल तर परत त्याबद्दलचा जो पॉईंट आहे डिस्कस करून तुम्हाला व्हिडिओमार्फत आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे. त्याप्रकारे फॉर्म भरा. कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर माहिती दिली जाणार. आणि 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.